नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. अमरावती महानगरपालिकेसंदर्भात एक नवीन अपडेट येत आहे. याच्या आरटीआयच्या माध्यमातून आपल्याला याच्यात कोणती पदं रिक्त आहेत, कोणत्या गटासाठी, या सगळ्याविषयी माहिती कळते. तर याच्यामध्ये आपल्याला जाहिरात येणार आहे का, आकृतीबंधास मान्यता आहे का, रिक्त जागा किती असणार आहेत, या तीन महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तर आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहे तर ती पाहायची आहेत. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा मित्रांनो. आणि लक्षात घ्या, येणाऱ्या सर्व सरसेवा परीक्षांसाठी इग्नाइट अकॅडमीने त्यांची लाईव्ह स्वरूपाची बॅच, एक नवीन बॅच तुमच्यासाठी सुरू केलेली मित्रांनो. आगामी काळात नगर परिषद गट क गट ड ची भरती पण येणार आहे. तलाठीच्या आकृतीबंधास मान्यता मिळालेली आहे. सोबत ज्या काही मनपा येतील आगामी काळात, जसं की अमरावती असेल किंवा बाकीचे असतील, त्या सर्वांसाठी ही बॅच तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकता. बघा, हे अमरावती महानगरपालिकेकडून वेगवेगळ्या वेळीची हे आरटीआय आहे. हे पण एक आरटीआय आहे. याच्यामध्ये पण एका पदाविषयी माहिती दिलेली. सोबत नुकताच हा जो आरटीआय आलेला होता तर त्याची ही माहिती जी आहे तर ती इथं मिळते. तर या सगळ्या काही गोष्टी आता आपण वन बाय वन करून पाहणार आहोत. सगळ्यात आधी ग्रुप बी ची पदं. ग्रुप बी ची पदं पाहिली तर 32 कार्यरत आहेत मित्रांनो. 32 आता ऍक्टिव्ह आहेत आणि 41 रिक्त आहेत, म्हणजे चांगली मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. मंजूर केलेली आहेत 73, 73 मंजूर आहेत. त्याच्यापैकी 32 भरली गेलेले आहेत आणि 41 आपल्याला रिक्त इथं पाहायला मिळतात. त्याच्यानंतर गट क, कारण की याच्यासाठीच खऱ्या अर्थाने जाहिरात येते. याच्यामध्ये 350 कार्यरत आहेत. 922 ची स्ट्रेंथ आहे. 922 मंजूर केलेले आहेत. 572 म्हणजे 62% डिपार्टमेंट रिक्त आहेत ग्रुप सीचं. ग्रुप सी ची 62% वॅकन्सी. आणि गट ड ची 229 पदं जी आहेत तर ते आपल्याला इथं रिक्त पाहायला मिळतात. मंजूर आहे 1050. आता या गट ड मध्ये इश्यू असा आहे की गट ड ची बरेच पदं आता सरकारने कंत्राटी स्वरूपात भरण्याचं ठरवलेलं आहे. आगामी काळात याच्यात किती रिक्त पद आहेत याच्यावरून आपलं ठरणार नाही मित्रांनो. वास्तव्य लक्षात घ्या, खऱ्या अर्थाने जी जाहिरात येईल तर ती गट क साठीच येईल. म्हणजे गट क चे जास्त पद असतील, काही गट ब चे राहिले तर राहतील, ते पण थोडीफार वॅकन्सी असू शकते. परंतु गट क ची खऱ्या अर्थाने एक मोठी जाहिरात आपल्याला अमरावतीची आली तर आपल्याला इथं पाहायला मिळू शकते. टोटल जर पाहिलं 572 पद रिक्त आहेत या महानगरपालिकेत. किती? 572. याच्यामुळे दैनंदिन कामावर ताणतणाव तर निर्माण होणारच आहे. सोबत काही आरोग्य विभागाची, म्हणजे आरोग्याची पद आहेत त्यांच्यामध्ये, जसं की स्वच्छता निरीक्षक. स्वच्छता निरीक्षकची 28 पदं मंजूर आहेत. त्याच्यापैकी 11 भरलेले आहेत आणि 17 हे रिक्त पाहायला मिळतात. ओके. आणि आरोग्याची पदं महत्वाची असतात, ती भरणं गरजेचं असतं. सोबत बहुउद्देशीय आरोग्य सेवक, त्याला किंवा आपण आरोग्य सेवक असं म्हणतो, तर त्याची 13 पदं आपल्याला इथं जे आहे तर ते रिक्त, म्हणजे मंजूर 13 पदांची माहिती उपलब्ध आहे. कार्यरत किंवा त्याच्यापैकी रिक्त किती आहे तर तो डेटा अजून आरटीआय मध्ये जो आहे तर तो त्याचा खुलासा झालेला नाही आहे. आता लक्षात घ्या की नागरिकांच्या माहितीसाठी आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य पर्यवेक्षक ही पदं अमरावती महानगरपालिकेत जे आहेत तर ते अधिकृतरित्या मंजूर केलेले नाही. सोबतच तुमच्यासाठी आणखी एक अपडेट देतोय की अजून कुठलीही अमरावती महानगरपालिकेची कुठलीही अधिकृत जाहिरात आलेली नाही. काय होतं, जेव्हा अशा पद्धतीचे अपडेट्स आम्ही कव्हर करतो तर त्यावेळी समाज माध्यमांमध्ये किंवा काही युट्यूब लगेच काय करतात, अमरावती महानगरपालिकेची जाहिरात आली, एवढी पदं असणार आहेत. तर मित्रांनो, सध्या कुठलीही अधिकृत जाहिरात आलेली नाही. फक्त आपल्याला याच्या आरटीआयच्या माध्यमातून रिक्त जागा किती आहेत याची माहिती जी आहे तर तिथं मिळालेली आहे. मग लवकरच याची पदभरती आगामी काळात होऊ शकते. त्याच्याविषयीची माहिती लक्षात घ्या, वर्तमानपत्रातून तसेच त्यांचे जे अधिकृत संकेतस्थळ आहे तर त्याच्यावरच आपल्याला याची अधिकृत जाहिरात जी आहे तर ती आगामी काळात येणार आहे. लक्षात घ्या. ओके. टोटल याच्यात जे आहे तर ते 842 पदं ही आपल्याला गट ब क ड ही सगळी जी आहेत तर ती पदं आपल्याला पाहायला मिळतात. आता जाहिरात येणार आहे का, जाहिरात येऊ शकते का, तर पहिली गोष्ट, जाहिरात करण्यासाठी आकृतीबंध. तर आकृतीबंध यांनी मंजुरीसाठी पाठवलेला होता आणि आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार त्याला मंजुरी मिळालेली आहे. परंतु अजून कुठलेही त्याचं ऑफिशियल डॉक्युमेंट अजून अवेलेबल नाही आहे. मे बी ते अवेलेबल झालं तर मी ते तुम्हाला कन्फर्म सांगतो. पण आकृतीबंध मंजूर आहे. सोबत सेवा प्रवेश नियम पण मंजूर आहे मित्रांनो. खूप कमी वेळा होतं की सेवा प्रवेश नियम मंजूर असतात. अमरावती महानगरपालिका सेवा प्रवेश नियम 2024 बघा, नगर विकास विभाग यांच्याकडून मंजूर करून घेतलेला आहे 1 मार्च 2024 ला. म्हणजे खऱ्या अर्थाने जाहिरात येण्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या असतात. लक्षात घ्या, आकृतीबंध हा महत्वाचा असतो, सेवा प्रवेश नियम महत्वाचे असतात, सेवा प्रवेश नियम. आणि शेवटची सिस्टीम असते रोस्टर, त्याला काय म्हणतो आपण, बिंदू नामावली. आता बिंदू नामावलीचं काम थोडं किचकट असतं तयार करणं, तर ते होतच.
पण मेन आकृतीबंध सेवा प्रवेश नियम, बिंदू नामावली, याच्यानंतर वित्त विभागाच्या मान्यतेसाठी पाठवतात, किंवा जर त्यांची आस्थापना खर्च हा थोडा जास्त असेल तर आधी नगर विकास विभागाची देखील त्यांना मंजुरी घेऊन, वित्त विभागाची मान्यता घेऊन अशा पद्धतीने ते डायरेक्टली जे आहे तर ती पदभरती करू शकतात. लक्षात घ्या, खूप साऱ्या मनपाच्या जाहिराती आलेल्या होत्या. अमरावती महानगरपालिका याच्यात जी आहे तर ती बाकी होती, तर याची जाहिरात खूप वर्षापासून आलेली नाही, तर यावर्षी याची जाहिरात येण्याचे चान्सेस सर्वात जास्त आपल्याला इथं पाहायला मिळतात. सोबतच खूप साऱ्या परीक्षा ज्या आहेत तर त्या आहेतच, येणारच आहेत. जसं की आरोग्य विभागाची पण घोषणा केलेली आहे की 5,000 पदांची जाहिरात येणार आहे. नगर परिषदेची गट क आणि गट ड जे टीसीएस आयबीपीएस घेणार आहे त्यांनी फिक्स करून टाकलेले ते. तलाठीचा आकृतीबंध मंजूर झालेला आहे. सोबत विविध मनपा आहेत, वनरक्षक वगैरे काय असतील, वन विभागाच्या दारूबंदी, पोलीस, या सगळ्यांमध्ये हेच महत्वाचे विषय असतात मित्रांनो. लक्षात घ्या, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान हेच विषय आपल्याला पाहायला मिळतात. तर याची ही संपूर्ण बॅच लाईव्ह स्वरूपाची बॅच आहे. आजच तुम्ही जॉईन करून जे आहे तुमच्या अभ्यासाला सुरुवात करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.